आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी। सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी मी कांदा सोयाबीन घेतले आहे आणि इकडे मी गॅस पेटवला आहे। गॅसवर एक छोटी वाटी ठेवली आहे। त्या वाटीमध्ये मी पाणी टाकणार आहे। हे पाणी उकळून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सोयाबीन टाकणार आहोत। ही सोयाबीन आपण 5 ते 10 मिनिटे गॅसवर गरम होऊ द्यायची आहे। याला चांगलं चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इकडे मी कांदा घेणार आहे। कांद्याला कट करून घेणार आहे। तुम्ही पण सोयाबीनची भाजी कशा पद्धतीने बनवता तर मी ही तुम्हाला सुकी सोयाबीनची भाजी बनवून दाखवत आहे। तर आपण हा कांदा घेतला आहे, त्याची साल काढून घेतली आहे। आता त्याला मी कट करून घेणार आहे। कांदा बारीक कापून घ्यायचा आहे। बघा असं बारीक कापून घ्यायचा आहे। मी हा एक कांदा घेतलेला आहे सोयाबीन बनवण्यासाठी। दुसरा अर्धा भाग पण मी कट करून घेणार आहे। आता इकडे मी हे कांदा कट झाला आहे। हा एक कांदा घेतलेला होता। आता इकडे ही सोयाबीन पण चांगली पाण्यामध्ये गरम झाली आहे। आता मी इकडे सोयाबीनला धुवून घेत आहे, ते पाणी काढून घेत आहे। पुन्हा थोडं थंड पाणी टाकून सोयाबीन चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे। आता इकडे मी सोयाबीन धुतली, कांदा, काळा मसाला, मीठ। आता इकडे मी कढई तापत ठेवली आहे। त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलं आहे। आता त्याच्यामध्ये मी कांदा कट केलेला तो टाकणार आहे। त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा चांगला परतू द्यायचा आहे। आता इकडे मी त्या कांद्यावर मीठ टाकणार आहे। कांदा टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे, म्हणजे कांदा लवकर शिजतो। 1 चमचा मी मीठ टाकून घेतलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेणार आहे। हे बघा, याला मी चांगलं मिक्स करत आहे। कांद्याला चांगलं परतू द्यायचं आहे। आता हा कांदा बघा परतत आला आहे। थोडा परतत आल्यानंतर ना आता यामध्ये मी काळा मसाला टाकणार आहे। 1 चमचा मी काळा मसाला टाकला आहे। अजून थोडा टाकला आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेत आहे। बघा किती छान असं मिक्स केलं आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। बघा तेल सुटायला लागलं आहे। आता इकडे मी सोयाबीन चांगली धुवून घेतली होती, ती सोयाबीन मी आता ह्या कढईत टाकणार आहे। सर्व सोयाबीन मी स्वच्छ धुवून यामध्ये टाकली आहे। आता मी याला मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि शेअर करायला विसरू नका। याला मी आता चांगलं मिक्स करून घेतलेली आहे।
तर बघा कलर पण किती छान आला आहे. किती छान ही सोयाबीनची भाजी खाण्यासाठी तयार आहे. बघा किती छान झाली. आता मी एका कटोऱ्यामध्ये काढून घेते. बघा खाण्यासाठी तयार आहे.